कृपया बंधू म्हणे भावा मज निर्वाण देवा आलो दान मागायलाच थोर करून याच
कोण केली नाही. काल मैबाप असणार अभंग जो आहे तुकोबारायचे धाकटे बंधू कान्होबा अरे महाराज असणार त्यांनी सांगितलं देवा आम्हाला द्यायचंय काय फक्त प्रेम द्या आजो काय द्यायचं नाही. महाराज म्हणे प्रेमाविना नावी समाधान माणूस कशानं समाधान राहत असेल फक्त प्रेम. आणि मैबाप देवाला फक्त प्रेम आणि देव प्रेम देतोच पण सेवा करावं लागते. का तर आपण रात्रभर जागे आहे हे कशामुळे आहे ही मोतीराम महाराजांची सेवा. आणि महाराज म्हणजे हीच थोर भक्ती आवडती देवाला मैबा भेट आवडते. आमचे पुंडलिक महाराज तिथून नाहीतर एकनाथ महाराज पुन्हा आमचे देव कुंगडी गेले. महाराज आनंदाचा प्रतीक आहे का तर आम्ही शक्तीला येतो तेव्हा आम्ही रात्रभर उभे असतात का तर आनंद आहे. आणि महाराज आनंदात जे माणसं राहतात त्यांचे चेहरे वेगळे असतात आणि जे दुःखात असतात ते वेगळे. आमचे आहेत बघा इथं गजू महाराजाचे जे आनंदात माणसं राहतात ते गावामधून बाहेर येतात आणि जे दुःखात असतात ते बाहेरून मनात जातात. हे महाराज आनंदाचं प्रतीक आहे. मोतीराम महाराजांचा आहे का तर या
मारोतराव महाराजांच्या जीवनात आचारसंहिता होती मायबाप. फक्त आहार युक्तीचे नियम आपले. फक्त बाबाच्या जीवनात काय होतं? आचारसंहिता. फक्त मायबाप त्या काळामध्ये हे बसले ना असे भोकेचे माणसं भोके जीपमध्ये होते. मी बघत होतो त्या काळात असे आमच्या गजू महाराजासारखे. पण बाबा फक्त दूध आंबाड्याची भाजी आणि भाकर खायचे मायबाप. आता आहारावर नियंत्रण होतं. आता आहारावर नियंत्रण राहिलं नाही. माणसं आल्यावर रठ्ठावून फराळ करायचे आणि रठ्ठावून झोप घ्यायला. देव दाखवते बरं शेवटला आपल्याला वाटतं कोण आम्हाला विचारायलाय. पाप करिता पुढे आहे तुझा. पाप करिता पुढे आहे तुझा. साऊंड सिस्टीम एकनाथ महाराज किरायाची कापलीच आहे. किरायाची जर असली तर माईकवाल्याकडून पैसे घ्यायचे. का तर किरायाचे ना आपले म्हणून सोडून द्या. आता आपले गुलाब महाराज आहे तो महाराज आनंदाचं प्रतीक आहे. का तर महाराजांनी सांगितलं आचारसंहितेचं पालन करायचं. आचारसंहितेचं पालन केल्यावर देव कृपा करतोच आणि देव प्रेम देतोच. आता महाराज म्हणजे माझे माग नेते किती दाता लक्ष्मीचा पती देव देतो पण तसं वागाव लागतंय. का तर मायबाप आनंदाचं प्रतीक आहे. काल परवाला मी पंढरपुरात होतो. टाकणीचा सप्ताह चालू होता. तिथं सेवा होती आणि पुन्हा आजचा इथं माहीत झाल्यावर इथं का तर महाराज म्हणजे होतील संतांच्या भेटी सांगू सुखाच्या गोष्टी. महाराज या ठिकाणी आल्यावर सर्वांच्या भेटीगाठी होतात. बाकीच्या ठिकाणी पैसे मिळतात पण भेटीगाठी होत नाही. महाराज युद्धाचे एवढे येणारे आहेत फक्त मोतीराम महाराजाकरताच येणारे आहेत. म्हणून मोतीराम महाराज की आता बाबा मोतीराम महाराजाकरता आलेले माणसं त्यांना कळतंय. कळते का नाही भगवत महाराज? कळते हो. तुम्ही कसं बसले ते तिथून बघता. आता संत जगात आहेत गेले नाही. का तर ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. आता आपलं कीर्तन म्हणजे खूप थोडं आहे. आता मग कोणतरी म्हणजे बघा हे राईस प्लेट राईस प्लेट याला म्हणायचं नाही. राईस प्लेट हॉटेलमध्ये असतंय. हे काही समुद्रा महाराजांच्या दरबारात आहे का राईस प्लेट? हे शब्द तुम्हाला आला नाही पाहिजे. आचारसंहितेचं पालन करायचं. मनाला वाटेल ते बोलायचं नाही. का तर मायबाप या
हात कृपेचा सागर कटी ठेवून या हे सोपान महाराज. आता देवाचं नाव घेणारा वाया जात नाही आणि संतांचं नाव घेणारा जाईल काय नाही जाणार ना माय बाप. का तर या ठिकाणी जर नाव घेतलं तर त्याचं एक एक शब्द काय होतो त्याचं माय बाप लिखाण होतो. ही कर्मभूमी आहे. देवाचं नाव घेत्या महाराज नाम घेता ऐसा कोणी तुम्हाला प्रेम पाहिजे ना मग देवाचं भजन. मोतीराम महाराजांनी भजन केलं, मरुदराव महाराजांनी भजन केलं, सोपान काकांनी भजन केलं. आता आमचे राम महाराज रामचंद्र महाराज हे अनंत महाराज हे भागवत महाराज पुन्हा दांडगे दुंडगे आमचे. तुमचं काय नाव मला येतं कमी झालो ना देवकर गजू महाराज. आता एक एक माणसं कॅम्प्युटर मध्ये फिट केलेली. तुम्हाला वाटत असेल खाली आम्ही बसतो तरी माझं माहेर तर सगळ्याकडे लक्ष असतंय. महाराज असतं का कुठं असतं